ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बदलापूर शहरातील विजन फ्रेंड साकीब गोरे यांच्या माध्यमातून बदलापूरमध्ये जगातील पहिले डोळ्यांचे रिसर्च आणि एक्सपिरियन्स सेंटर सुरू करण्यात येणार आहे। पनवेल हायवे रिंग रोड परिसरात विजन फ्रेंड साकीब गोरे सोशल रिसर्च आणि एक्सपिरियन्स सेंटरचा भूमिपूजन सोहळा 7 तारखेला पार पडणार आहे। रोमन आर्किटेक्चर मध्ये डिझाईन असलेल्या सेंटरचं बांधकाम 42,000 स्क्वेअर फीट मध्ये करण्यात येणार आहे। यामध्ये मोतीबिंदू जनजागृती, मोतीबिंदूमुळे आयुष्यात येणाऱ्या संघर्षांची जाणीव करून देणारे प्रयोग, मोतीबिंदू रुग्णांसाठी कॉल सेंटर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डोळ्यांच्या आजारांची माहिती, मिनी थिएटर, हॉटेल, संग्रहालय यासारख्या विविध सुविधा असणार आहेत। यासोबतच जगातील सर्वात मोठा चष्मा आणि सर्वात मोठा डोळा सुद्धा बदलापूर शहरामध्ये तयार करण्यात येणार आहे। मागील 32 वर्षांपासून साकीब गोरे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात नेत्र रुग्णांची सेवा करतायत। आजवर त्यांनी 56,000 मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि 20 लाख नागरिकांची मोफत नेत्र तपासणी केली आहे। दरम्यान त्यांच्या दूरदृष्टीतील उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाची सविस्तर माहिती विजन फ्रेंड समाजसेवक साकीब गोरे यांनी दिली आहे। 32 वर्ष मी सातत्याने काम केला। 32 वर्षामध्ये 20 लाख दृष्टीदोष नागरिकांची नेत्र तपासणी केली, 15 लाख मोफत चष्मे दिले आणि 56,000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया केले। न कोणता NGO आहे, न कोणती संस्था आहे, न कोणत्या मोठ्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतलेत। हे करीत असताना काही उणीवांना मी समोर गेलो आणि सातत्याने ते प्रश्न मला छलत होते, तर त्यांचा मी उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात होतो। मी विचार केला की WHO ही काम करतोय, IAPB ही काम करते आणि भारत ही काम करतोय, पण मला बोलायला अभिमान वाटतोय का WHO आणि IAPB पेक्षा मोठा निर्णय भारत सरकारने 1976 घेतला होता। मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया आणि पूर्ण भारतात ते त्यांनी लागू केला आणि त्याच्यात ते उत्तीर्णही झाले। पण मी विचार करायचो, जर मोफत शस्त्रक्रियेचे जनक आपण आहोत आणि भारताने सुरुवात केलेली आहे, तर सर्वात मोठा डोळा टेक्सास अमेरिकेत का आणि सर्वात मोठा चष्मा नेदरलँडमध्ये का? तर त्याचं उत्तर शोधताना मी हे विचार केला का आम्ही जनक आहोत। आम्ही जर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया जगात सुरू केली आणि 3000 वर्ष आधी वेदमध्येही काही असे हे सिम्पटम्स भेटतात का पहिली रिटर्न शस्त्रक्रिया जी मोतीबिंदूची झाली आहे ती भारतामध्ये झालेली आहे। तर मी असा विचार केला का आम्ही जनक असताना मोठा डोळाही, जगातला सर्वात मोठा डोळा मोतीबिंदूचा बदलापूरला पाहिजे आणि जगातला सर्वात मोठा चष्माही बदलापूरला पाहिजे। तर जागतिक आरोग्य दिनानिमित्त 7 तारखेला आम्ही ते काम सुरू करत आहोत। पुढच्या वर्षी ज्यावेळी तुम्ही सर्च कराल का जगातला सर्वात मोठा डोळा कुठे, तर भारत येईल। जगातला सर्वात मोठा चष्मा कुठे, तर भारत येणार, टेक्सास आणि नेदरलँड येणार नाही। आणि अजून एक बदलापूरकरांसाठी, भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट, सोशल रिसर्च आणि एक्सपिरियन्स सेंटर अजून डोळ्याच्या बाबतीत जगात कुठेच नाहीये। पहिला अद्यावत सोशल रिसर्च आणि एक्सपिरियन्स सेंटर आणि स्वयंचलित पद्धतीने मी इथे बनवतोय, त्याचाही काम सुरू होतोय आरोग्य दिनानिमित्त 7 तारखेला। यासाठी मी 1.5 एकर जागा दिलेली आहे आणि 52,000 स्क्वेअर फूट क्षेत्रामध्ये तो काम होत आहे। हे आमच्यासाठी, बदलापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे। आणि आम्ही एक अफोर्डेबल चष्मा, कमी दरात चष्मा, जगातला सर्वात स्वस्त चष्मा हा बदलापूरला भेटतोय। फक्त 9 रुपयात चष्मा आणि डॉलरमध्ये जर त्याची किंमत काढली तर $0.011 येतोय। हे लोकांना गरजेचं आहे। चष्मा हे फॅशन नाही आहे, चष्मा ही तुमची गरज आहे आणि गरजची काही लोकांना सवय पडावी। जे लोक गरजू आहेत पण ते चष्मा घेऊ शकत नाहीये, एक मनुष्य 1500चा चष्मा घेतोय, एक मनुष्य 1200चा चष्मा घेतोय, तोच चष्मा जर त्याला 9 रुपयापासून 300 रुपयापर्यंत भेटायला लागला तर तो पण चष्मा घेईल। म्हणून आम्ही अफोर्डेबल चष्मा जगातील सर्व एक बदलाव लाएंगे, बदलापूर से लाएंगे, दृष्टिदोष पर मात करेंगे, बदलापूर से करेंगे। बदलापूर कराओ, इतिहास तुम्ही रचणार आहात, हा माझा एकट्याचं काम नाही। तर हे रिसर्च सेंटर कधीपर्यंत लोकांच्या वापरात येणार आहे? 1 वर्षात। आज काम सुरू होतंय 7 तारखेला, 2025 7 एप्रिलला हा काम सुरू होईल आणि पूर्ण बदलापूरने हा एक जगामध्ये आम्ही नमुना बनवतोय। लोक काम करतात, संस्था आहेत, NGO आहेत, प्रत्येक माणूस काम करतो,
पण एक निस्वार्थ काम आहे. सेवा ही निस्वार्थ असली पाहिजे. कोणती संस्था नाही आहे, कोणती एनजीओ नाही आहे, कोणत्या मोठ्या बिझनेसमॅन कडून पैसे नाही घेतले. आणि हे काम करतोय कोण? एक असा भारतीय नागरिक आहे ज्याने आपल्या आयुष्याची सुरुवात हमालीने केलेली आहे. आणि ते हमालीने करताना तो कष्ट करायला लागला आणि सेवा क्षेत्रात आला आणि या लोकांचा गरजूंचा त्याला आशीर्वाद लागला. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, बदलापूर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.